नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महा TET परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित मागील वर्षीचे सराव प्रश्न घेतलेले आहेत। बालमानसशास्त्र स्पेशल प्रश्नसंच आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, पहिला प्रश्न बघू। चला पहा, पहिला प्रश्न बघा। कोणत्या संरक्षण यंत्रणेत एखाद्या व्यक्ती त्याच्या तीव्र आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य प्रेरणा किंवा आवेगाला सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य स्वरूपात रूपांतरित करतो त्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, त्याला उदात्तीकरण असं म्हटलं जातं। उदात्तीकरण होय। यानंतरचा प्रश्न आहे, आक्रमक भावना असलेल्या व्यक्तीला समाजात त्या व्यक्ती करता येत नाहीत पण तो बॉक्सर बनतो, हे एक उदाहरण आहे। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 नंबर, उदात्तीकरण हे होय। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संरक्षण यंत्रणेमध्ये भावनिक संघर्ष शारीरिक आजार किंवा शारीरिक लक्षणाद्वारे कोणत्याही सेंद्रिय कारणाशिवाय व्यक्त केला जातो त्याला काय म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, त्याला रूपांतरण असं म्हटलं जातं। म्हणजेच संरक्षण यंत्रणेमध्ये भावनिक संघर्ष शारीरिक आजार किंवा शारीरिक लक्षणाद्वारे कोणत्याही सेंद्रिय कारणाशिवाय व्यक्त केला जातो त्याला रूपांतरण असं म्हटलं जातं। यानंतरचा प्रश्न आहे, भावना म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड, वरील सर्व। एक जटिल भावनात्मक व्यवस्था आहे। एखाद्या व्यक्तीची जाणीवपूर्वक उत्तेजन व्यवस्था म्हणजेच भावना होय। व्यक्तिनिष्ठ भावनात्मक अवस्था ज्यामध्ये शारीरिक उत्तेजना आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्तन याचा समावेश असतो त्याला भावना असं म्हटलं जातो। या तिन्ही प्रकारच्या भावना आहेत। संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत खालीलपैकी यांनी मांडलेला आहे। संज्ञानात्मक सिद्धांताचा विकास खालीलपैकी द्वारे मांडला गेलेला आहे। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, जीन पियाजेट यांनी संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे। जीन पियाजेट यांनी हा संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे। धारणा म्हणजेच काय? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, संवेदना आणि अर्थ लावणे म्हणजेच धारणा होय। संवेदना आणि अर्थ लावणे म्हणजेच धारणा होय। व्यक्तिमत्व विकासाचा मानस विश्लेषणात्मक सिद्धांत यांनी मांडलेला आहे। तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, सिग्मंड फ्राइड यांनी व्यक्तिमत्व विकासाचा मानस विश्लेषणात्मक सिद्धांत मांडलेला आहे। सिग्मंड फ्राइड यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। व्यक्तिमत्वाची व्याख्या एखाद्या व्यक्तीच्या रचनेचे, वर्तनाच्या पद्धतीचे, आवडीचे, दृष्टिकोनाचे, क्षमताचे आणि अभिरुचीचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण एकात्मता म्हणून करता येते। ही व्याख्या खालीलपैकी कोणी मांडलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर, NL मून यांनी व्यक्तिमत्व विकासाची ही व्याख्या मांडलेली आहे। NL मून यांनी ही व्याख्या केलेली आहे। खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड, वरील सर्व। म्हणजेच व्यक्तिमत्व हे अद्वितीय आणि विशिष्ट स्वरूपाचे असते। ते अनुवंशिकता
आणि पर्यावरणाचे उत्पादन असते. म्हणजेच व्यक्तिमत्व हे अनुवंशिक आणि पर्यावरणानुसार ते उत्पादन केले जाते. व्यक्तिमत्वामध्ये संज्ञानात्मक, संकल्पनात्मक आणि भावनात्मक क्षेत्रातील सर्व वर्तन पद्धतीचा समावेश होतो. अशा ह्याला व्यक्तिमत्व असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण बहिर्मुखी व अंतर्मुखी असे कोणी केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, कार्ल जी जंग यांनी व्यक्तिमत्वाचे बहिर्मुखी आणि अंतर्मुखी असे वर्गीकरण केलेले आहे. कार्ल जी जंग यांनी व्यक्तिमत्वाचे हे 2 प्रकार सांगितलेले आहेत. व्यक्तिमत्व विकासाचा मानसशास्त्रीय सिद्धांत खालीलपैकी कोणाद्वारे विकसित केला गेलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, एच एरिक्सन यांनी व्यक्तिमत्व विकासाचा मानसशास्त्रीय सिद्धांत मांडलेला आहे. एच एरिक्सन यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील सर्व व्यक्तिमत्व मूल्यांकनाच्या व्यक्तिनिष्ठ पद्धती आहेत, फक्त एक वगळता. म्हणजे की खाली सांगितलेल्या व्यक्तिमत्व मूल्यांकनाच्या पद्धती आहेत, एक वगळून. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर क, रेटिंग स्केलिंग. हा व्यक्तिमत्व मूल्यांकन व्यक्तिनिष्ठ पद्धतीचा प्रकार नाही, तर आत्मचरित्र, प्रश्नावली आणि व्यक्तिमत्व यादी या 3 पद्धतीच्या साहाय्याने व्यक्तिमत्व मूल्यांकनाच्या व्यक्तिनिष्ठ पद्धतीनं मूल्यांकन करता येते. पण रेटिंग स्केलच्या साहाय्याने व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन केल्या जात नाही. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व मूल्यांकनाचे वस्तुनिष्ठ तंत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड, वरील सर्व. म्हणजेच चरित्र, रेटिंग स्केल आणि समाजमिती या 3ही पद्धतीच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ तंत्र म्हणून हे 3ही पद्धतीचा अवलंब करून व्यक्तिमत्व मूल्यांकन केल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, मानवाचा विकास खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे प्रभावित होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, आनुवंशिकता आणि वातावरण या 2 घटकाच्या आधारावर मानवाचा विकास प्रभावित होताना दिसून येतो. आनुवंशिक व वातावरण यामुळे मानवाचा विकास होताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता जैविक घटक सर्वात महत्त्वाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, शारीरिक रचना ही एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. शारीरिक रचना ही जैविक घटक होय. यानंतरचा प्रश्न आहे, प्रेरणेचा असा अर्थ आहे. प्रेरणा म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, अंतर्गत उत्सव. म्हणजेच प्रेरणेचा असा अर्थ काय आहे? तर अंतर्गत उत्सव म्हणजेच प्रेरणाचा अर्थ होय, अंतर्गत उत्सव होय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्व मूल्यांकन चाचणीमध्ये एखाद्या व्यक्तीला एक चित्र दिले जाते व त्या चित्राबद्दल एक कथा बनवण्यास सांगितले जाते? या पद्धतीला काय म्हटल्या जाते? तर याला 3 नंबर, सी नंबर, प्रक्षेपित चाचणी असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीचं मूल्यांकन करण्यासाठी त्या व्यक्तीला एक चित्र दिले जाते आणि त्या चित्राच्या साहाय्याने कथा बनवली जाते. त्या चाचणीला प्रक्षेपित चाचणी असं म्हटल्या जातं. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व हा शब्द पर्सोना या ग्रीक शब्दापासून आला आहे, त्याचा अर्थ काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, मुखवटा. या पर्सोना या शब्दाचा या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे मुखवटा, म्हणजेच व्यक्तिमत्व होय.
खालीलपैकी कोणते शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, वरील सर्व. म्हणजेच शिक्षण ही वर्तनात बदल करण्याची प्रक्रिया आहे. शिक्षण ही एक उद्दिष्टपूर्ण आणि ध्येय निर्देशित प्रक्रिया आहे. शिक्षण एक स्वयंसक्रिय प्रक्रिया आहे जी सामाजिक व्यवस्थेत किंवा वातावरणामध्ये बदल घडवून आणण्याचं काम करत असते. अशा प्रकारे आपण शिक्षणाची वैशिष्ट्य सांगता येतील. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षणाचा चाचणी आणि त्रुटी सिद्धांत कोणी मांडलेला आहे? शिक्षणाचा चाचणी आणि त्रुटी सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, थारडाईक यांनी शिक्षणाचा चाचणी आणि त्रुटी सिद्धांत मांडलेला आहे. थारडाईक यांनी हा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे थारडाईक यांच्या मते खालील सर्व गोष्टी शिकण्याचे नियम आहेत. एक, वगळता. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, स्मृतीचा नियम हा सर्व गोष्टी शिकण्याचे नियम या प्रकारामध्ये बसत नाही. थारडाईक यांच्यामध्ये सर्व गोष्टी शिकण्याचे नियम या प्रकारामध्ये स्मृतीचा नियम हा सिद्धांत बसत नाही. तर तयारीचा नियम, व्यायामाचा किंवा सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम या 3 गोष्टी सर्व शिकण्याच्या नियम या प्रकारामध्ये थारडाईकने सांगितलेल्या दिसून येतात. यानंतरचा प्रश्न, जर एखाद्या मुलाचे मानसिक वय कालानुक्रमे वयाच्या बरोबरीचे असेल तर त्याचे IQ किती असला पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ब, त्याचा IQ हा 100 असला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीच्या आपुलकीच्या गरजेला डॅश डॅश असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीच्या आपुलकीच्या गरजेला डॅश डॅश असे म्हटले जाते. तर संलग्नतेचा हेतू असं याला म्हटले जाते. संलग्नतेचा हेतू होय. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर, मनोविश्लेषण म्हणजे व्यक्तिमत्वाचा सिद्धांत आणि मानसिक आजारावर उपचार करण्याची पद्धती म्हणजेच मनोविश्लेषण हे विधान आपल्याला बरोबर असलेले दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे जगातील पहिले मानसशास्त्र प्रयोगशाळा डॅश डॅश यांनी स्थापन केलेली आहे. जगातील पहिली मानसशास्त्र प्रयोगशाळा यांनी स्थापन केलेली आहे. तर विल्हेम वुड्स यांनी जगातील पहिले मानसशास्त्र प्रयोगशाळा स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. विल्हेम वुड्स यांनी ही प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. आधुनिक मानसशास्त्राबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे. हे विधान आधुनिक मानसशास्त्राबद्दल बरोबर असलेले आपल्याला दिसून येते. मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे, हे विधान बरोबर आहे. मानसशास्त्र हे वर्तनाचे सकारात्मक विज्ञान आहे अशी मानवशास्त्राची व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, विल्यम मॅकडोगल यांनी मानवशास्त्र हे वर्तनाचे सकारात्मक विज्ञान आहे अशी मानवशास्त्राची व्याख्या केलेली आहे. विल्यम मॅकडोगल यांनी ही व्याख्या केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राथमिक हेतू नाहीये? खालीलपैकी कोणता प्राथमिक हेतू नाहीये? तर ड नंबर, संलग्नतेचा हेतू हा प्राथमिक स्वरूपामध्ये न येता हे दुय्यम हेतूमध्ये येताना दिसून येतो. उपासमारीची प्रेरणा, तहान लागण्याची कारणे आणि लैंगिक हेतू हे प्राथमिक हेतू या प्रकारामध्ये मोडतात आणि संलग्नतेचा हेतू
हा दुय्यम हेतूमध्ये मोडताना दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दुय्यम हेतू आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड, वरील सर्व। म्हणजेच यशाचा हेतू, आक्रमकतेचा हेतू आणि संलग्नतेचा हेतू हे तीनही प्रकार दुय्यम हेतू या प्रकारामध्ये मोडताना दिसून येतात। दुय्यम प्रकार मध्ये होय। खालीलपैकी कोणते प्रेरित वर्तनाचे वैशिष्ट्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, वरील सर्व। वर्तन, प्रेरित वर्तन ध्येय निर्देशित असते। प्रेरित वर्तन हे निवडक स्वरूपाचे असते। प्रेरित वर्तन उत्साही आणि जागृत स्वरूपाचे असताना आपल्याला दिसून येते। म्हणजेच प्रेरित वर्तनाची वैशिष्ट्ये ही आपल्याला वरील सर्व दिसून येतात। यानंतरचा प्रश्न, जेव्हा IQ डॅश डॅश असतो तेव्हा मुलांना मतिमंद मानले जाते। तर याचं योग्य उत्तर आहे, जेव्हा मुलाचा IQ 70च्या खाली असतो तेव्हा त्या मुलाला मतिमंद असं म्हटल्या जाते। 70च्या खाली जेव्हा IQ असतो तेव्हा त्या मुलाला मतिमंद असं म्हटल्या जाते। खालीलपैकी कोणता घटक शिक्षण प्रक्रियेवर परिणाम करतो? तर आपल्याला ह्याचं उत्तर आहे ड, वरील सर्व। प्रेरणा, विद्यार्थ्याचे वय, लिंग, बौद्धिक क्षमता आणि आकांक्षाची पातळी हे शिक्षण या प्रक्रियेवर परिणाम करणारे दिसून येतात। त्याचबरोबर शिक्षण साहित्याचे स्वरूप, शिक्षण पद्धती आणि वातावरण या घटकाचाही शिक्षण या प्रक्रियेवर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे, विचार करणे याला डॅश डॅश असेही म्हटल्या जाते। तर अनुभूती येणे म्हणजेच विचार करणे असेही याला म्हटले जाते। अनुभूती येणे होय। यानंतरचा प्रश्न आहे, विचार करण्याच्या बाबतीत कोणते वाक्य खरे आहे ते खालीलपैकी सांगायचं आहे। विचार करण्याच्या बाबतीमध्ये कोणतं वाक्य खरं आहे ते आपल्याला सांगायचं आहे। सर्व बरोबर आहेत, म्हणजेच ही संज्ञात्मक क्रिया आहे। विचार करण्याची ही एक संज्ञात्मक क्रिया आहे। विचार करणे हे ध्येय निर्देशित आणि समस्या सोडवण्याचे वर्तन असलेलं आपल्याला दिसून येतो। प्रतिमा, संकल्पना, चिन्ह, भावना विचाराची साधने म्हणून वापरल्या जाताना आपल्याला दिसून येतात। म्हणजेच हे तीनही आपल्याला विचार करण्याच्या बाबतीत खरे विधान असलेले दिसून येतात। खालीलपैकी कोणता विचारसरणीचा प्रकार नाहीये? खालीलपैकी कोणता विचारसरणीचा प्रकार नाहीये? तर सकारात्मक विचारसरणी हा विचारसरणीचा प्रकार नाहीये। तर ज्ञानेंद्रियाचा विचार म्हणजेच ठोस विचारसरणी, संकल्पनात्मक विचार म्हणजेच अमूर्त विचार आणि समस्या सोडविण्याचा विचार हे तीन विचारसरणीचा प्रकारामध्ये आपल्याला येताना दिसून येतात। पण सकारात्मक विचारसरणी हे विचारसरणीच्या प्रकारामध्ये येत नाहीये। त्यानंतरचा प्रश्न आहे, समस्या सोडविण्याच्या वैयक्तिक पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणते टप्पे समाविष्ट आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड नंबर, समस्या ओळखणे आणि त्याला परिभाषित करणे हे समस्या सोडविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा पहिला टप्पा असलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर संबंधित डेटा गोळा करणे आणि गृहीतके तयार करणे ही एक समस्या सोडविण्याचा वैज्ञानिक पद्धतीचा दुसरा टप्पा आहे। त्यानंतर कृतीचा मार्ग प्रत्यक्ष आणणे आणि निष्कर्ष काढणे हा समस्या सोडविण्याचा तिसरा टप्पा असलेला आपल्याला दिसून येते। म्हणजेच 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर हे वैज्ञानिक पद्धतीचे 3 टप्पे असलेले आपल्याला दिसून येतात। यानंतरचा प्रश्न आहे, भावनाबद्दल खरे काय आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व विधाने हे खरे असलेले आपल्याला दिसून येतात. भावना ही एक प्रकारची भावना आहे. भावना ही एक मानसिक आणि शारीरिक प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. भावना ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. म्हणजेच हे तीनही विधानं आपल्याला भावनाबद्दल खरे असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे मतिमंद मुलामध्ये डॅश डॅश आढळून येते. तर अमूर्त विचारसरणीचा आपल्याला अभाव असलेला दिसून येतो. अपुरे समायोजन असते, त्यामध्ये सर्जनशीलतेचा अभाव असलेला दिसून येतो. म्हणजेच वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे मतिमंद मुलामध्ये विचार करण्याची अक्षमता असते, त्याच्यात असमायोजन असतं आणि नवीन जाणून घेण्याची अक्षमता त्या व्यक्तीमध्ये असते. अशाला आपण मतिमंद असं म्हणतो.